टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। परळी शहरातील मुख्य रस्त्यावर जड वाहनांची पार्किंग केली जाते। पाहिले तर या पक्षाच्या परळी शहरातल्या अनेक भागामध्ये पाहिले तर जे मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्यावर मोठे मोठे वाहने याचे पार्किंग केली जाते। त्यामुळे पाहिले तर रस्त्यावर पार्किंग केल्यामुळे अनेक लोकांना अपघाती होण्याची शक्यता असते आणि अनेक लोकांनी अपघात झालेत। मी आहे असंच परळी शहरातील मुख्य रस्ता जे परळी शहरातून तो जे आझाद चौक ते वैद्यनाथ मंदिर जाणारा रस्ता आहे। या ठिकाणी पाहिले तर काहीच अंतर या ठिकाणी पोलीस स्टेशन देखील आहे। पोलीस स्टेशनच्याच बाजूला असलेल्या या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठे वाहने या रस्त्यावर तो उभी केली आहेत आणि त्यामुळे आता पाहिले तर या ठिकाणी रस्त्यावरच्या संपूर्ण ठिकाणी रस्त्याच्या बाजूला वाहन उभ्या केल्यामुळे वाहतुकीला कुठे मोठे कोंडी होती ना याने अनेक ठिकाणी अपघात देखील झाले। तर तसेच पाहिले तर छत्रपती संभाजी चौक असेल, तसेच आझाद चौक असेल, तसेच मोंढा मार्केट असेल, असे अनेक ठिकाणी असे वाहनं उभा करण्यात आलेले आहेत। त्यामुळे ते वाहन चालकांना असतील इतर वाहनांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। अनेक नागरिकांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनला तक्रार पण दिली, पण म्हटले आहे ते स्थानिक पोलीस या ठिकाणी कुठली दखल घेत नाही। आता पोलीस अधीक्षक नवीन कावत अशा वाहनावर कारवाई करतील का आणि रस्ता खुला करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।